वर्षातून किती वेळा घेता येतो मोफत उपचार? जाणून घेऊया महत्त्वाचे नियम आणि फायदे। आजच्या काळात वैद्यकीय उपचार अत्यंत महाग झालेत। सामान्य कुटुंबासाठी गंभीर आजाराचा खर्च पेलणं अत्यंत कठीण असतं आणि अशा परिस्थितीत केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी वरदान ठरते। ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना आहे। अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, आयुष्मान भारत कार्ड वापरून वर्षातून किती वेळा उपचार घेता येतात मोफतपणे? जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। आजच्या काळात वैद्यकीय उपचार अत्यंत महाग झालेत। सामान्य कुटुंबासाठी गंभीर आजाराचा खर्च पेलणं अत्यंत कठीण असतं। अशा परिस्थितीत केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी वरदान ठरते। ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना आहे। अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, आयुष्मान कार्ड वापरून वर्षातून नेमकं किती वेळा उपचार घेता येतात? आणि या स्पेशल रिपोर्टमधून आपण या योजनेचे नियम आणि स्वरूपाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर वर्षातून किती वेळा उपचार घेता येतात? आयुष्मान कार्ड बाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपचारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही। गरज पडल्यास लाभार्थी वर्षातून कितीही वेळा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेऊ शकतो। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते। हे 5 लाख रुपये कुटुंब फ्लोस्टर आधारावर असतात। याचा अर्थ कुटुंबातील एक व्यक्ती किंवा सर्व सदस्य मिळून वर्षभरात 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करू शकतात। मर्यादा संपल्या तर काय करायचं? जर एका वर्षात कुटुंबाचा एकूण वैद्यकीय खर्च 5 लाख रुपयांच्या मर्यादेवर गेला तर त्या उर्वरित वर्षासाठी मोफत उपचार मिळणार नाहीत। मात्र पुढील आर्थिक वर्ष सुरू होताच ही मर्यादा पुन्हा आपोआप 5 लाख रुपयांपर्यंत पूर्ववत होते। योजनेत कोणते खर्च कव्हर केले जातात हे देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्याबद्दलही जाणून घेऊया। आयुष्मान भारत योजनेचं स्वरूप अत्यंत व्यापक आहे। यात केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर इतर अनेक खर्चांचा समावेश आहे। उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच्या चाचण्या आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतरच्या 15 दिवसांपर्यंतचा फॉलोअप खर्च यात समाविष्ट आहे। औषधं, विविध चाचण्या, ऑपरेशन्स, ICU शुल्क, इम्प्लांट्स आणि रुग्णालयातील जेवण यांचा खर्च सरकार उचलतं। अनेक विमा योजनांमध्ये जुन्या आजारांसाठी ठराविक काळ वाट पाहावी लागते। मात्र आयुष्मान योजनेत पहिल्या दिवसापासूनच सर्व जुन्या आजारांवर उपचार मिळतात। हे उपचार कोठे घेता येतात? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सूचीबद्ध रुग्णालयात जावं लागतं। देशभरातील सर्व सरकारी रुग्णालय आणि योजनेशी जोडलेली हजारो खासगी रुग्णालय यात उपचार उपलब्ध आहेत। तुम्ही तुमच्या राज्याबाहेर देखील, म्हणजे जर महाराष्ट्रातील व्यक्ती असेल तर ती दिल्लीत जाऊन या कार्डचा वापर करून उपचार घेऊ शकता। यादीत आपलं नाव आहे की नाही हे कसं तपासायचं सांगते। लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या जिल्हा किंवा राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयांची यादी तपासणं अत्यंत आवश्यक आहे। मात्र हा उपचार घेण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तुमचं आयुष्मान कार्ड हे सक्रिय असल्याची खात्री करून घ्या। आधार कार्डद्वारे तुमचं KYC पूर्ण असणं अनिवार्य आहे, अन्यथा तांत्रिक अडचणी येऊ शकतात। तुमचा आजार योजनेच्या अधिकृत पॅकेजमध्ये समाविष्ट आहे की नाही याची माहिती आयुष्मान मित्र किंवा रुग्णालयातील मदत कक्षाकडून घ्या। रुग्णालयात जाताना आधार कार्ड आणि आयुष्मान कार्ड हे सोबत ठेवा, जेणेकरून कॅशलेस प्रक्रियेसाठी ओळख पटवणं सोपं जाईल।